सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहराचं बौद्धिक आणि शैक्षणिक माहेरघर म्हणून ओळख असलेल्या गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालयाच्या नव्या इमारतीचं काम गेल्या 1.5 वर्षांपासून रखडल्यानं विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शासनाकडून 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही प्रत्यक्ष कामाला गती मिळत नसल्यानं शिवशाहू विकास आघाडीचे गटनेते उदयसिंह पाटील यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका करत तातडीनं काम सुरू करण्याची मागणी केली आहे. वाचनालयाच्या नव्या इमारतीसाठी निधी मंजूर झाल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं आणि कामाची सुरुवातही झाली होती. मात्र त्यानंतर काम पूर्णपणे ठप्प झालं. या प्रक्रियेला आता वर्षाहून अधिक कालावधी लोटला असून प्रत्यक्षात जवळपास 1.5 वर्षांचा वेळ वाया गेलाय. त्यामुळं शहरातील अनेक विद्यार्थी आणि अभ्यासकांना दर्जेदार वाचनालयाच्या सुविधांपासून वंचित राहावं लागतंय. शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी असा खेळ का केला जातोय, असा सवालही उपस्थित केला जातोय. यावेळी आमदार राहुल आवाडे, महापौर उदय धातुंडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. शहराच्या शैक्षणिक अस्मितेशी निगडीत असलेल्या या महत्त्वाच्या प्रकल्पाकडे दुर्लक्ष का केलं जातंय, असा सवाल शिवशाहू आघाडीच्या वतीनं करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असताना प्रशासनानं अधिक संवेदनशीलतेनं वागणं अपेक्षित असताना काम रखडल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. दरम्यान शहरातील इतर विकास कामांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असताना वाचनालयासारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या सुविधांसाठी आणि महापालिकेच्या भाड्याच्या वाहनांवर लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या वाचनालयाच्या कामाला प्राधान्य दिलं जात नाही, अशी टीका करण्यात आली. तर हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे की महापालिकेकडं, याबाबत संभ्रम असला तरी शहरातील विद्यार्थ्यांना वाचनालयाच्या सुविधांपासून वंचित ठेवणं कोणालाही मान्य नसल्याचं गटनेते उदयसिंह पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं तातडीनं कामाला गती देऊन आधुनिक डिजिटल अभ्यासिका आणि सुसज्ज वाचनालय उभारण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी शिवशाहू आघाडी प्रशासनाचा सातत्यानं पाठपुरावा करणार असून गरज पडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. इचलकरंजीचे बौद्धिक आणि शैक्षणिक परंपरेचं माहेरघर ठरलेलं हे आपलं सगळ्यांच्या जिव्हाळ्याचं रवींद्रनाथ टागोर वाचनालय आज या ठिकाणी येऊन बघितल्यानंतर किती वाईट अवस्था इथल्या या कामाची आहे हे आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी दिसल. रवींद्रनाथ टागोर वाचनालयाची नवीन इमारत व्हावी यासाठी शासनाकडून 1 कोटी रुपये मंजूर झाले. तो निधी महानगरपालिकेला जमा झाला. त्यानंतर PWDकडे वर्ग केला. त्यानंतर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं आणि त्यानंतरनं हे कामाची सुरुवात झाली. त्याच्यामध्ये 1 वर्षाचा काळ या ठिकाणी वाया गेला. त्यानंतर हे काम सुरू करून परत 5 महिने या ठिकाणी वाया गेलेले आहेत. जवळजवळ 1.5 वर्ष आपल्या या इचलकरंजीतील विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थिनी असतील, अभ्यासक असतील, ह्या सगळ्या गोष्टीपासून या ठिकाणी मुकलेले आहेत. मला इचलकरंजीचे आमदार आदरणीय आवाडे साहेब, महापौर साहेब आणि आयुक्तांना या ठिकाणी प्रशासनाला विनंती करायची आहे, आपण कुठल्या गोष्टीकडं कोणत्या नजरेनं पाहतोय, ह्या गोष्टीकडे आपण संवेदनशील नजरेनं या ठिकाणी पाहिलं पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान या ठिकाणी करण्याचा अधिकार आम्हाला कोणालाही या ठिकाणी दिलेला नाही. त्यामुळे एक भावनिक ही मध्यवर्ती जागा आहे इचलकरंजी शहरातली आणि गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांच्या नावानं असणारं हे वाचनालय हे इचलकरंजीचं वैभव आहे आणि ह्याची अशी दुरावस्था करायची. इथं काम काहीही नाही. इथं आता तुम्ही बघितलं, आम्ही आलो चालत तर इथं वॉचमन देखील नाही. सगळ्या या ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. कॉलम काढून जसे तसं या ठिकाणी सोडून देण्यात आलेलं आहे. हे आलेला निधी गेला कुठं? एकीकडं तुम्ही महापौरांचा बंगला चांगला व्हायला पाहिजे म्हणताय, आयुक्तांचा बंगला चकाचक झाला पाहिजे म्हणताय. या लाखो रुपये खर्च करून ज्या गाड्या या ठिकाणी भाड्याने घेतलेल्या आहेत त्या गाड्यांच्यावर तुम्ही लाखो रुपये महिन्याला खर्च करताय.
आणि खरोखर विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, अभ्यासकांचा प्रश्न, हे चांगलं काम करायला तुमच्याकडे वेळ नाही, ह्याच्याकडे कोण बघणार आहे का नाही, हा या ठिकाणी मला प्रशासनाला प्रश्न विचारायचा. PWD काम करायला का महानगरपालिका करायला याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, परंतु इचलकरंजीचे सगळे विद्यार्थी ह्या गोष्टीपासून वंचित राहता कामा नये. लवकरात लवकर हे काम या ठिकाणी पूर्ण सुरुवात करून ताकदीनं करून डिजिटल लायब्ररी, आदर्श अभ्यासिका आणि आदर्श असे वाचनालय या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. अन्यथा वेळोवेळी या कामावर येऊन याचा पाठपुरावा करून प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय शिवशाहू विकास आघाडी आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही.